नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा ठोकळा या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण या ठिकाणी महत्त्वाचे जीकेचे प्रश्न हे विश्लेषणासहित कव्हर करणार आहोत. प्रश्न IMP असणार, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न कव्हर करून घेऊया. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, जे परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक पहिला, शीख धर्मीयांचे 9वे गुरु कोण होते? तर शीख धर्मीयांचे 9वे गुरु कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर असणार आहे पर्याय क, तेग बहादूर. तर तेग बहादूर हे शीख धर्मीयांचे 9वे गुरु होते. 9वे गुरु. आता पहिले कोण होते? तर गुरु नानक. लक्षात असू द्या, शीख धर्मीयांचे पहिले गुरु होते गुरु नानक. शीख धर्मीयांचे शेवटचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंह. आणि गुरु अर्जुन हे शीख धर्मीयांचे 5वे गुरु होते. कितवे? 5वे. लक्षात असू द्या. पुन्हा एकदा सांगतो, गुरु नानक हे पहिले होते, जे परीक्षेमध्ये रिपीट होत असतं प्रश्न. शेवटचे 10वे कोण होते? गुरु गोविंद सिंह होते. तेग बहादूर किती होते? 9वे होते. आणि गुरु अर्जुन किती होते? 5वे होते. झालं एवढं क्लिअर? आता एक ग्रंथ विचारला जातो, शीखांचा पवित्र ग्रंथ. तर शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. आणि नांदेडला गुरु गोविंद सिंह यांची समाधी आहे. हा देखील प्रश्न विचारला जातो. एवढे महत्त्वाचे प्रश्न हे शीख धर्मीयांच्या गुरूंबाबत बघा विचारले जातात, जे IMP असणार आहेत. पहिले 3 आणि शेवटचे 3 आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पहिले एक आपण इथे कव्हर केले, गुरु नानक, आणि शेवटचे आहेत गुरु गोविंद सिंह. दुसरा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता? प्रश्न विचारलेला आहे, दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता आहे? तर त्याला उत्तर असणार आहे बघा पर्याय ब, राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्राबाबत एक महत्त्वाची माहिती अशी की हा जो काही चित्रपट होता बघा, तर तो मूकपट होता बघा राजा हरिश्चंद्र. आणि बोलपट हा वेगळा आहे. जर विचारलं पहिला बोलपट चित्रपट कोणता, तर उत्तर असणार आहे आलम आरा. भारतातील पहिला बोलपट चित्रपट हा आलम आरा होता आणि पहिला मूकपट चित्रपट हा राजा हरिश्चंद्र होता. परंतु भारतातील पहिला चित्रपट हा राजा हरिश्चंद्र होता. फक्त मूकपट आणि बोलपट यामध्ये जर प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या, बोलपट हा आलम आरा हा होता, आलम आरा. हे झालं 2 महत्त्वाचे मूकपट आणि बोलपट. आता केव्हा? तर 1913 साली बघा, राजा हरिश्चंद्र हा जो काही चित्रपट होता, तर तो 1913 साली बघा प्रदर्शित केला होता, 1913 साली. आता हे जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार बघा, दादासाहेब फाळके, तर यांच्यावर एक पुरस्कार वितरित केला जातो. त्याचं नाव आहे बघा दादासाहेब फाळके पुरस्कार, जो यंदाचा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार होता. आणि तो कोणास प्रदान करण्यात आला? तर तो बघा मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला. कितवा? 55वा. 54वा मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून प्रश्न विचारला जातो, तर दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. पुढचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो? तर दरवर्षी 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस किंवा दिन हा साजरा केला जात असतो. आता पर्याय कव्हर करून घेऊया. पोलीस स्मृती दिवस, IMP स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पोलीस स्मृती दिवस हा दरवर्षी 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 10 डिसेंबर एक प्रश्न महत्त्वाचा जो विचारला जातो, नोबेल पुरस्कार जो असतो बघा, नोबेल पुरस्कार हा, तर हा दरवर्षी 10 डिसेंबरला बघा प्रदान केला जातो. हे देखील लक्षात असू द्या. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बघा सर्वाधिक महानगरपालिका आहेत. संख्या विचारली तर 6. लक्षात ठेवायचे 6 एवढ्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात महानगरपालिका आहेत. आता त्या 6 कोणकोणत्या आहेत? तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर अशा 6 महत्त्वाच्या महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये, जे महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? तर ठाणे हा आहे. लक्षात असू द्या, 6 महानगरपालिका आहेत.
आता महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत तर 29 आहेत बघा. एकूण महानगरपालिका 29 आणि या 29 महानगरपालिकेसह महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक महानगरपालिका आहेत. किती? सर्वाधिक. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो. भारतात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत तर त्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. किती? 29. आता 29वी कोणती आहे तर 29वी आहे जालना. लक्षात असू द्या, जालना. पहिली कोणती होती? मुंबई होती बघा. महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका मुंबई होती. शेवटची 29वी कोणती आहे? जालना. 28वी आहे इचलकरंजी आणि 27वी आहे पनवेल. पुढचा प्रश्न आहे, बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते, यास काय कारणीभूत असते? तर बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक ही मागील बाजूस ढकलली जाते, याला पर्याय ब प्रतिक्रिया बल. लक्षात असू द्या, प्रतिक्रिया बल हे कारणीभूत असते. प्रतिक्रिया बल. पुढचा 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे? तर महाराष्ट्रातील पर्याय ब जळगाव. जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे. आता महाराष्ट्राची एकूण किती राज्यांना सीमा ही संलग्न आहे तर एकूण 6 राज्यांना सीमा संलग्न आहे. किती? 6 राज्यांना. ते 6 राज्य कोणते तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा अशी 6 राज्य आहेत बघा, ज्या राज्यास महाराष्ट्राची सीमा ही संलग्न आहे. लक्षात असू द्या. आणि एक केंद्रशासित प्रदेश, तो कोणता आहे तर दादरा नगर हवेली हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे बघा, तर याची सीमा देखील महाराष्ट्राशी संलग्न आहे. लक्षात असू द्या. एकूण 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. पुढचा 7वा प्रश्न आहे, चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर चले जाव ही चळवळ पर्याय ड 1942 साली किंवा 1942 साली सुरू झाली होती. असहकार चळवळ आपण पाहिली तर 1920 आणि सविनय कायदेभंग चळवळ 1930. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते किंवा महाराष्ट्राचे चेरापुंजी हे कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? तर पर्याय अ आंबोली. आंबोलीला बघा महाराष्ट्राचे चेरापुंजी असं म्हटलं जातं. आता आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग. 9वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत राजेश कुमार मीना. राजेश कुमार मीना हे सध्या महाराष्ट्राचे बघा मुख्य सचिव आहेत. करेक्शन करून घ्यायचं आहे, पर्याय आपण जरा चुकीचे टाकलेले आहेत. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत बघा राजेश कुमार मीना हे सध्याचे मुख्य सचिव आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक आहेत बघा. सुजाता सौनिक. 10वा प्रश्न आहे, मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे? तर ते आहे बघा पर्याय अ सौदी अरेबिया या देशामध्ये आहे बघा मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का. 11वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सर्वाधिक वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो. 5वा. आणि जर देशाचा विचारला तर देशाचा 9वा क्रमांक लागतो. कितवा? 9वा क्रमांक. हेही लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राचा 5वा लागतो. तर अगोदरची 4 राज्ये कोणती आहेत? तर त्यामध्ये येतं मध्य प्रदेश. क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं राज्य आहे. जर विचारलं टक्केवारीनुसार तर टक्केवारीनुसार मिझोरम हे बघा देशातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य आहे. लक्षात असू दे, दोन्ही वेगवेगळे आहे. टक्केवारीनुसार मिझोरम आणि क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश हे पहिल्या क्रमांकावरचे राज्य आहेत. सध्या आपण क्षेत्रफळानुसार कव्हर करत आहोत. तर क्षेत्रफळानुसार पहिले मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर येतं अरुणाचल प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर येतं छत्तीसगड, 4थ्या क्रमांकावर येतं ओडिसा आणि 5वा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा. लक्षात असू द्या. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणारे जिल्हे कोणते आहेत? कमेंट करून सांगा. एक प्रश्न तुमच्यासाठी बनतोच. 12वा प्रश्न आहे, डॅश डॅश ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते? तर पर्याय ड रॅम. रॅम ही बघा संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. तात्पुरत्या स्वरूपाची. आता कायमस्वरूपी कोणती असते? तर रोम असते बघा. संगणकाची कायमस्वरूपी स्मृती कोणती? रोम. आणि तात्पुरत्या स्वरूपाची रॅम. दोघांचा फुल फॉर्म कव्हर करून घेऊया.
रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी, रॅमला म्हटलं जातं फुल फॉर्ममध्ये, आणि रोम रीड ऑनली मेमरी असा रोमचा फुल फॉर्म आहे. 13वा प्रश्न आहे, धर्मवंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? तर अनुच्छेद 15 मध्ये नमूद केलेलं आहे. ज्यानुसार बघा, धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. त्यानंतर कलम 17 आपण पाहिलं तर कलम 17 मध्ये बघा, अस्पृश्यता नष्ट करणारे ते कलम आहे, कलम 17. 14वा प्रश्न आहे, BHEL म्हणजेच भेल, ONG ती भेल नाही, भेल, BHEL, ONGC, GAIL जेल, तर या खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या कंपन्या आहेत? तर त्या कोणत्या दर्जाच्या कंपन्या? तर पर्याय ब, महारत्न दर्जाच्या कंपन्या आहेत. बघा, महारत्न दर्जाच्या. देशातील पहिली महारत्न कंपनी कोणती आहे? तर BHEL. BHEL ही जी काही कंपनी आहे बघा, तर ती देशातील पहिली महारत्न दर्जा प्राप्त करणारी कंपनी आहे. दुसरी आहे BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? तर इथे राज्य दिलेलं आहे आणि राजधानी दिलेली आहे. तर आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोक आहे, बरोबर. त्रिपुराची राजधानी काय आहे? आगरतळा आहे, बरोबर. मिझोरमची राजधानी काय आहे? ऐजवाल, बरोबर. आता आपलं उत्तर असणार पर्याय ड, आसाम. आता आसामची राजधानी काय आहे? तर आसामची राजधानी ही दिसपूर आहे, दिसपूर. गुवाहाटी नसून दिसपूर ही आसामची राजधानी आहे. पुढचा 16वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते किंवा कोणास म्हटलं जातं? तर पर्याय क, र.धो. कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे यांना भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हटले जाते. आनंदीबाई जोशी कोण होत्या? आनंदीबाई जोशी. तर ह्या बघा, देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. बघा, देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत? तर आनंदीबाई जोशी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते आहेत र.धो. कर्वे. त्यांचे पुस्तकं विचारले जातात, वेश्या व्यवसाय आणि आधुनिक आहारशास्त्र असे 2 महत्त्वाचे त्यांचे पुस्तकं आहेत बघा. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात असू द्या, यशाचा ठोकळा या एज्युकेशनल चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.